श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. हनुमान अत्यंत विश्वासी, अनुसरोनी बाणासी, आला नंदीग्रामाची, जेते भरतासी निवास. असो. गणेश गणपतीला वंदन करून बसलेल्या श्रोत्यांना साष्टांग नमस्कार करून आणि सद्गुरूच्या चरणी अन्य भावी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. गोड असणारा विषय, आपल्याला टायमाचं सुद्धा बंधन आहे. एखादी दुसरी ओवी लाभेल, एखादी दुसरी जरा शॉर्ट मध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला या अनुसंधानाकडे जाण्यापूर्वी एक विचार करावा लागणार आहे. हा जो हनुमान आहे, हनुमान अत्यंत विश्वासी. बघा, जो बाण आहे, राम नामांकित बाण, या बाणावर तो आरूढ झालेला आहे. बाणाच्या मनात विचार येतोय की मी कुणाचं निर्धारण करावं. बाण निर्जीव आहे, बाण लोखंडाचा आहे, पण तरी सुद्धा निर्जीव जड असणाऱ्या बाणावर, बाणाच्या मनामध्ये नेमकं कुणाचा संहार करावा हा विचार येतो. याला एकच कारण आहे, आपण सुद्धा जडच आहेत. पंचमहाभूताचा जो देह आहे ना, हा आपला जडच आहे महाराज. 7व्या महिन्यामध्ये आईच्या उदरामध्ये असताना ज्यावेळी त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण होतं किंवा देव येऊन स्वतःचं चैतन्य निर्माण करतो, त्यावेळी त्याच्यामध्ये वळवळ निर्माण होते. नाहीतर ही आमचा जडच देह आहे. ज्यावेळी राम अंतर्धानामध्ये किंवा आतमध्ये येतो, चैतन्य आतमध्ये येतो, तो निर्जीव किंवा तो अचेतन असणारा देह सचेतन होतो. अगदी त्याचप्रमाणे हा लोखंडाचा बाण आहे, पण ज्यावेळी त्या बाणावर राम नामांकित म्हणजे प्रभू रामचंद्रानं प्रवेश केला, त्यावेळी निर्जीव असणारा बाण सुद्धा किंवा अचेतन असणारा बाण सचेतन झाला आणि तो विचार करू लागला, मी कुणाचा संहार करावा. अनुसंधान रूपी असणारा बाण आहे. जे आपण परमेश्वराचं चिंतन करतो, तो अनुसंधान रूपी असणारा बाण आहे. किंवा रामायणामध्ये एक ओवी आहे, आत्मप्रबोध तो लक्ष्मण, आत्मप्रबोध तो लक्ष्मण, निज निर्धारी शत्रुगुण, आणि भक्त भावार्थ भरत जाण, आणि आनंद विग्रही पूर्ण श्रीराम. भक्त भावार्थ रूपी असणारा हा भरत आहे, सद्भाव रूपी असणारा भरत आहे, विवेक रूपी असणारा हनुमान आहे, अनुसंधान रूपी असणारा बाण आहे. आणि हा बाण विचार करतोय. शेवटी हनुमंताला खाली चालवलं. हनुमंताने विचार केला, अरे म्हणले हा बाण मला पायाला धरून खाली ओढतोय, माझं रामकार्य पुढे राहिलंय, पण हा बाण खाली ओढतोय. या बाणाच्या मनामध्ये तरी नेमकं काय असावं. हा राम नामांकित बाण आहे, हा आपल्याला विश्वासघात करणार नाही. राम राम म्हणतोय, नक्कीच आपल्याला वाम मार्गाला लिहणार नाही याची खात्री पूर्णतः हनुमंताच्या मनात आहे. म्हणून हनुमंताने कसलाही विचार केला नाही. राम राम म्हणणारा बाण आहे, राम नामांकित बाण आहे, या बाणावर हनुमंताने विश्वास ठेवला. मग आता सांगितलं महाराजांनी, कौतुक आहे महाराज. एक अर्धा मिनिट. एक मगाशी प्रताप रोडगे दयावा नावाचा मुलगा, ज्या वडिलांनी अनेक दिवस रामायण केली, त्यांचा मुलगा आला. आता जो माझ्या अगोदर बसलेले होते राजेंद्र पाटील, आपल्या कुंडलिक पाटलाची चिरंजीव आहेत महाराज. सुंदर. आणि विवेक तर तुम्हाला माहितीच आहे. सध्याला आमच्या पाठीमागचा वारसा चालणार ही त्रिमूर्ती, तरी मला पाहिले, थोडासा मला आनंद वाटला राजेंद्र महाराजाबद्दल. पण या ठिकाणी विचार केला आणि पूर्ण विश्वास टाकला. हनुमान खाली येऊ लागला, विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वास ठेवून अनुसरला तो अमर झाला. कारण जिथं माणसाचं स्वतःचं अस्तित्व संपतं आणि फक्त दुसऱ्याचाच विचार करतो, देह जाओ अथवा राहो अशी जिथं अवस्था होती, त्या अवस्थेला अनुसरला म्हणतात. आणि हा हनुमान रामनामांकित बाणावर अनुसरला गेला आणि त्या बाणाच्या दिशेनं नंदीग्रामाच्या ठिकाणी येऊ लागला की जिथं भारतासी निवास, भारताचा नाही महाराज. देशवेश नव्हे माझा, सहज फिरत आलो. अरे देशवेश माझा नाही, मी परब्रह्म स्वरूप आहे. ऐनात्मं ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म हम ब्रह्मास्मी आणि तत्वमस. मी प्रत्यक्ष परमेश्वर आहे, तैसा हृदयामध्ये रामू. पण मी मायेच्या उपाधीनं जीव दशेला आलेलो आहे. तो पदार्थ आणि तत्पदार्थाचं याला मला ज्ञान नाहीये. वाच्यार्थ आणि लक्षार्थापासून मी लांब गेलोय. मी देवच आहे. मी चुकून या मनुष्य मृत्यू लोकात आलेलो आहे. हिथं हे शेलगाव माझं नाही, बार्शी तालुका माझा नाही, आणि जो मी स्वतःला माझा देह म्हणतो ते देह सुद्धा नाही. फक्त काही
दिवसापुरती ही राहुटी आहे, ही शरीर सुद्धा आपली राहुटी आहे. आणि म्हणून ग्रंथकर्त्यांनी आवर्जून शब्द प्रयोग वापरला की जेथे भरतासी निवास, जिथं भरत राहतो, जिथं भरताचा निवास आहे, अशा ठिकाणी हनुमंतराया विश्वासावर आरूढ होऊन, अनुसंधान रूपी बाणावर आरूढ होऊन नंदीग्रामाच्या ठिकाणी पोचले गेले. भरत श्रीरामाचा निज भक्ती उल्हासित, आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर. हा जो भरत आहे हा प्रभू रामचंद्राचा निज भक्त म्हणून सांगितला. मला शब्दाचे लय फोड करत राहायचं नाहीये. मागाशी महाराजांनी सांगितलं भक्त ऐसे जाणार जे देही उदास, गेले आशा पास निवारोणी. अरे हा भरत आहे, त्याला आशा आणि पास नाही. काळपास असेल, कर्मपास असेल, धर्मपास असेल, मायापास असेल, मोहपास असेल, कनकपास असेल किंवा कांतापास असेल, सप्त पाशाच्या बाजूला असणारा हा भक्त असावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सम्राट चक्रवर्ती राजा अयोध्येचा आहे. पूर्ण त्रिभुवनावर आधी राज्य गाजवणारा हा भरताचं राज्य आहे किंवा अयोध्येचं राज्य आहे. राम सावत्र भाव आहे, तरी सुद्धा सावत्र भावासाठी स्वतःच्या राज्याला लात मारून अयोध्येच्या जवळच असणाऱ्या एका नंदीग्रामाच्या ठिकाणी पूर्णतः सर्व सोडून जाणारा एकमेव भरत आहे. कारण तो प्रभू रामचंद्राचा भक्त आहे, निज भक्त आहे, जवळचा आहे, सख्यत्व भक्ती करणार आहे. आणि जर मी स्वतःला भक्त म्हणत असेल तर मला माझ्यामध्ये मोहपाश असता कामा नये. ती अवस्था या भरताची झालेली आहे. आणि म्हणून हे सारं पाहिलं, हनुमंत वर येऊ लागले. हनुमंताला बघितलं, हा जो भरत आहे, हा भरत प्रभू रामचंद्राचा भक्त आहे की ज्याच्या भक्तीमुळं भक्तीला सुद्धा उल्हास होतो. महाराज बघा, आम्ही केलेल्या भक्तीनं भक्तीला सुद्धा उल्हास वाटावा, आनंद वाटावा. पण आमची भक्ती कशी आहे? अज्ञानामध्ये रमलेली आहे. आणि अज्ञानाची भक्ती वांछिती संपत्ती तयाची चित्ती बोध कैसा. आमच्या भक्तीमध्ये अज्ञान आहे आणि पैशाचा लोभ आहे. महाराज, धनाचा लोभ आहे, प्रपंचाचा लोभ आहे आमच्या भक्तीमध्ये. म्हणून आमच्या जवळ असणाऱ्या भक्तीला आनंद वाटत नाही. पण भरताची जी भक्ती होती, या भक्तीला भरतामुळं उल्हास वाटत होता. त्याच्याजवळ थांबण्यासाठी तिला आनंद वाटत होता. आणि एवढंच नाही तर याच भरतानं म्हणजे सद्भावानं चराचर सुद्धा मुक्त होतं. एवढी ताकद या भावामध्ये आहे, म्हणजे भक्तामध्ये. हनुमान पाहू लागला, भरते भक्ती विस्तारिणी, भक्ती प्रकाशिनी, भरते पालाळिनी निज भक्ती. असो हा जो भरत आहे, या भरतानं या भक्तीचं काय केलेलं आहे? विस्तार केलेला आहे. एवले से रोप लाविले द्वारी. मला सांगा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासो वाटा. हा जो भरत आहे, सद्भाव रूपी असणारा भरत आहे. आणि सद्भाव रूपी भरत असल्यामुळं आपल्या भक्तीच्या जोरावर, आपल्या भक्तीच्या योग्यतेवर, आपल्या ताकदीवर या भक्तीचा प्रसार केला. महाराज, ही भक्तीचा फार मोठा विस्तार केला. मी बऱ्याच वेळेस म्हणत असतो, दासबोधामध्ये प्रमाण आहे, ज्ञाने प्रगट व्हावे नाहीतरी झाकोनी असावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. एकदा जर भक्त म्हणून मी घ्यायचा असेल, भक्त म्हणून वंचावे ते जिवे, तेने सेन खावे कशासाठी. एकदा जर मी भक्त म्हणून मला घेत असेल तर त्यानं शेण खायचं नाही, आणि शेण खायचं असेल तर भक्त म्हणून घ्यायचं नाही. महाराज, हा जो भरत आहे, त्यामुळं या भरताच्या जवळ सानिध्यामध्ये राहण्यासाठी भक्तीला सुद्धा, त्या भक्तीला उल्हास होता. त्यामुळं तिथं ती राहिल्यामुळं तिचा विस्तार झाला. भक्ती उंच वाढवली, विस्तार तर केलाच, पण गंमत आहे, धुकं पडतं, धुकं पूर्ण अंधार पडतो. त्याचा विस्तार आहे पण त्याचा प्रकाश नाही. ज्या भक्तीमध्ये सत्य आहे, ज्या भक्तीमध्ये आधार आहे, ज्या भक्तीमध्ये धर्म आहे, आणि ज्या भक्तीमध्ये जी भक्ती मोहपाशाच्या बाजूला आहे, ती भक्तीचा प्रकाश चोहीकडे होतो. भरतानं भक्ती वाढवली, उंच वाढवली, विस्तार केला, प्रकाशमान केली. आणि एवढंच नाही तर त्या भरतानं ही भक्ती पाहलाळली, सांभाळली, आपल्या जवळून हालू दिली नाही, तिच्यावर प्रेम केलं. त्यामुळं तीही दुसरीकडे गेली नाही. भरत भक्तीचा निज
भक्तीचा निज ठेवा भरत आहे. गंमत पहा, ही जी भक्ती आहे, ह्या भक्तीला भरताजवळ आनंद वाटत होता. ह्या भक्ताला तिला सांभाळलंय, पाळलंय, विस्तार केलाय, प्रकाशमान केले आहे. भरत हा भक्तीचा ठेवा होता. ही भक्ती भरताला सोडून, म्हणजे सद्भाव सोडून, जो सत्य सद्भाव आहे, या सत्य सद्भावाला सोडून भक्ती कुठेही जायला तयार नव्हती. तोच भरत या भक्तीचा निज ठेवा होता. आणि एवढंच नाही, भक्तीचा विसावा होता. महाराज, आपल्याकडे विसावा नाही, तेवढ्यापुरतं आपण देवधर्म करतो. महाराज, पण तुमच्या देवधर्मामध्ये, आमच्या देवधर्मामध्ये परमेश्वराचं भान कमी आहे. आम्ही साधनेमध्ये अडकलो, साधन आमच्यापासून लांब गेलं. महाराज, आम्हाला विसावा मिळणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, कोठे तुझं ठाव घ्यावयासी धावा, कोठे तुझं ठाव घ्या, कोठे तुझं ठाव घ्यावयासी धावा, मना तू विसावा घे आता. अरे, आम्ही सुद्धा विसावा घेतला पाहिजे. पण या भक्तीला भरताच्या सानिध्यामध्ये विसावा वाटायचा. त्यामुळं तिला ओलावा निर्माण झाला की ज्या ओलाव्यातून या हरिनामाचं जे बीज आहे ते बीज अंकुरित पावल, उगवल आणि त्याचा विशाल वृक्ष होईल. असा ओलावा या भरताच्या भक्तीमध्ये, म्हणजे सद्भावामध्ये होता. हनुमंत या भरताची अवस्था पाहू लागले, किंवा आपले ग्रंथ करते भक्ताच्या अवस्थेचं वर्णन या ठिकाणी करता आहेत. सत्य सद्भाव परते भरते प्रगट राम राव सर्वत्र पाहो सर्वासी. सर्वांना सर्वत्र पहा. हा जो भरत आहे, भरते सत्य सद्भाव. सर्वात महत्वाचा ग्रंथामध्ये, परमार्थामध्ये भाव आहे. भाव बळे आकळे एरविण्या काळे करतळी आवळे तैसा हरी. जित भाव आहे किंवा भाव देवाचे उचित, भाव तोची भगवंत, किंवा काही नाही, काही न लगे कारण, काहीतरी रस होता. वाहत असे आन विठ्ठलाची, म्हणजे परमेश्वराशिवाय दुसरं काहीच नाही, फक्त देवाला भाव लागतो. आणि तो सद्भाव या भारताजवळ आहे. भाव असावा, सद असावा, सत्य असावा. काही जणांचा आसरावर बी आहे, काही जणांचा देवरशावर बी आहे. मी बऱ्याच वेळेस म्हणतो, काय काय माणसं टमाटाचे पाणी प्यायला जायला पंढरपूरला जाते, ती आपलं त्या पुण्याला पोटाहून हात फिरून लेकरं होण्यासाठी गुजरातला जाते ती. हा भाव नकोय, हा अंधभाव आहे. पण आमच्यामध्ये अंधभाव असता कामा नये. सद्भाव, परमेश्वरावर जर भाव असेल तर भरते सत्य सद्भाव. आणि त्यानं काय होतं? साचार. आमचा जो आचार आहे ना, हा आचार सुद्धा सत्य असावा. आणि जर आमचा आचार सत्य असेल तर हा जो परमेश्वर आहे हा सुद्धा प्रगट होऊ शकतो. प्रगट मला सांगा, हा कहे लक्ष्मी थी कहे गजराज. अरे, एका गजेंद्राच्या धाव्यामुळं देवाला प्रगट व्हावं लागलं. एकनाथ महाराजांच्या घरी पाणी वाहण्यासाठी देव प्रगट झाला. जनाईला दळण दळण्यासाठी त्या ठिकाणी प्रगट झाला. कुठल्याही जातीपातीचा विचार न करता या सद्भावामुळं देव प्रगट झालेला आहे. पण त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे, सर्वत्र पाहो सर्वासी, जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत. हा भक्त योग निश्चित जाण माझा. चराचरामध्ये भगवंत दिसणं गरजेचं आहे. आई वडिलांमध्ये भगवंत दिसणं गरजेचं आहे. पशु पक्षामध्ये भगवंत दिसणं गरजेचं आहे. माझ्या एका ग्रामीण भाषेमध्ये सांगतो, कोंबड्यात आणि अंड्यात सुद्धा आणि बकऱ्यात सुद्धा देव दिसणं गरजेचं आहे. जर आम्हाला त्यांच्यामधला परमेश्वर दिसत नसेल तर तुम्ही आम्ही भक्त नाही, वारी करण्यालाही अर्थ नाही. पण ही भारताची अवस्था नव्हती. भारतानं प्रगट देवाला केलं होतं, कारण तो सर्वांठाई हे विश्वाची माझे घर, अशी अवस्था भारताची झालेली आहे. भारताची अवस्था ग्रंथ करते सांगू लागले, भरते आपण गेली भक्ती भरते वाढली भरते पायरी शांती भूते बघिती स्वरंद. भारतानं भक्ती अपंग केली. आपल्या लहान नातवंडाला चाला येत असतं, पळतय तुडू तुडू, पण आजोबा नजर पडला की त्याचं पाय बंद झालं, पांगळलं. बघा, प्रेम आहे. पांगळलं म्हणजे लंगडी केली असा भाग नाही महाराज.
त्या भक्तीला भारतापासून दुसरीकडे जाऊच वाटाना. जसा एखादा पंगू मुलगा कायमस्वरूपी आईच्या बगलेमध्ये ठाण मांडून असतो, त्याप्रमाणे ही भक्ती या भारताच्या बगलामध्ये किंवा शरीरामध्ये ठाण मांडून बसलेली आहे. म्हणून भारतानं भक्ती आपेन गेली असं म्हणतात महाराज. पण महत्वाचा मुद्दा, भारतामध्ये वैराग्य आहे महाराज. इतका मोठा भरत एक प्रसंग आहे. रामाबरोबर स्वतःची पत्नी सीता 14 वर्ष होती. लक्ष्मणानं घरी सोडून गेला होता. त्याला माहित होता आता आपण येऊ शकत नाहीये. पण सर्वात मोठे सारे जर परीक्षा कुणाची असेल ना, तर कुणाची झाली तर भारताची झालेली आहे. भारताची पत्नी जवळ आहे, श्रुतिकीर्ती जवळ आहे. स्वतःच्या पत्नीला सोडून राजवैभवाचा त्याग करून 1 किलोमीटर अंतरावर नंदीग्रामाच्या ठिकाणी एक आश्रम बांधून रामाच्या पादुका सिंहासनावर बसून राज्यकारभार चालवणारा भरत आहे. एकदा काय झालं, एकचा टाइम होता. कौशल्य उठली, तिला काहीतरी कोणतरी वर माडीवर आहे अशी जाणीव झाली. ती वर गेली तर पाहते तर श्रुतिकीर्ती होती महाराज, भारताची बायको. अगं श्रुतिकीर्ती 1 वाजत आली आहे, अजून तू झोपली नाहीस? नाही म्हणली. कसं झोपणार मी? म्हणले का? 1 किलोमीटर जो नंदीग्राम आहे, त्या नंदीग्रामामध्ये माझे मालक जागे आहेत, त्यांचा हिशोब चालू आहे. कशावर म्हणतेस? अजून त्यांच्या घरातला दिवा विझलेला नाही. ज्यावेळी मी माझ्या मालकाच्या राहुटीतला झोपटीतला दिवा विझवलेला पाहते, त्याच वेळेस मी खाली उतरून मी परत माझ्या शयन कक्षेमध्ये जाते. याला वैराग्य म्हणतात महाराज. एवढंच नाही, ज्यावेळी रामायण संपलं, राम आले वनवासावरून, लेखाजोखा मांडला महाराज, लेखाजोखा. या 14 वर्षात काय काय घडलं हे ज्यावेळी पाहिलं, रामाकडे ती दिली. एक प्रसंग रामानं बघितला, एका पानावरचा लिखाजोखा बघितला. रामाच्या डोळ्यामधून अश्रू गळगळ वाहू लागले. सर्वांना नवल वाटू लागले, राम काय झालं, राम का रागवले, राम का रडू लागले, आमचं काही चुकलं काय की, नेमका काय अपराध घडला काय की, असं सर्वांना वाटू लागलं. कुणाच्याच काही लक्षात येईना. हनुमंतानं बघितलं तर महाराज त्याच्यावर एक वाक्य होतं, 14 वर्ष राम वनवासाला गेल्यानंतर 14 वर्ष त्या अयोध्येमध्ये एकही मूल जन्माला आलं नव्हतं. 14 वर्ष या अयोध्येतल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी वैराग्याचं पालन केलं होतं. जिथं माझा राम विषय सेवन करत नाही, तिथं आम्ही सुद्धा विषयाचं सेवन करणार नाही. याला वैराग्य म्हणतात. आणि ते वैराग्य या भारताकडे होतं. ही भारताची अवस्था या ठिकाणी आपल्याला सांगू लागली. मर्यादेच्या ठाई चंदनाची पझारी बाई, सर्वाई केला लवलाई. हा जो सद्भाव असणारा भारत आहे, नंदीग्रामाच्या ठिकाणी राहिलेला आहे. तो नंदीग्राम वेगळा, आमचा हा नंदीग्राम वेगळा आहे महाराज. आमच्यामध्ये सुद्धा या 3.5 हाताच्या नंदीग्रामामध्ये सुद्धा हा जो तोम पदार्थ आहे, जीव आहे, हा जीव राहतोय. जीव म्हणजे परमेश्वर राहतोय. त्या नंदीग्रामासारखी अवस्था आहे महाराज. आणि जर आम्ही अंतकरणापासून भक्ती केली महाराज, एक ना एक दिवस जर आम्ही कुठलाही स्वार्थी हेतू न ठेवता आपलं कर्म जर आपण करत राहिलो ना, तर एक दिवस आपल्या गावातल्याला सुद्धा मान्य करावं लागतं की खरंच माणूस आहे. वेळ लागेल पण नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला मिळणार आहे. या भारताच्या भक्तीनं एवढा सुगंध पसरलेला होता. त्याच्या संगतीमुळे हा नंदीग्राम, अयोध्येचा असणारा परिसर हा नंदीग्राम, किंवा त्याचा या 3.5 हात देहाचा किंवा 8 हात देहाचा नंदीग्राम पूर्ण राममय झालेला होता महाराज. कारण संगतीचा परिणाम होता. काय होईल महाराज, अजून एकदा एक पंतचरण पहिले. कारण ज्याप्रमाणे माल्याद्री नावाचा पर्वत आहे, या पर्वतावर चंदनाची झाडी आहे. एक चंदन दुसऱ्या सर्व झाडांना सुद्धा चंदन करतं महाराज. संगत सर्वात महत्वाची आहे. ढेकनाचे संगे हिराचो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. किंवा व्यभिचार्यापासी बैसता क्षणवरी, देखताची नारी मन धावे.
माझी जी संगत आहे त्या संगतीचा माझ्यावर परिणाम होतो. माझ्या जर आसपास या भारतासारखा सद्भाव रूपी असणारा जर व्यक्ती किंवा महान भक्त असेल तर माझ्या सुद्धा विचारामध्ये आचारामध्ये बदल होतो. तीच अवस्था ज्याप्रमाणे मर्यादित्या चंदनानं इतर झाडांची केली तीच अवस्था भारतानं नंदीग्रामाच्या ठिकाणच्या पूर्ण तत्वांची किंवा तिथल्या परिसरांची केली म्हणून सांगतात. नाही आपण तेथे गेला नाही प्राणी आलेला अंगवात वरुणी गेला तेने गिरी केला चंदन. त्या चंदनाच्या झाडाला स्वतःची जागा सोडून कुठंही जावं लागत नाही. त्यानं केलेली जी कीर्ती आहे त्यानं केलेली साधना आहे त्या साधनेचं आज ना उद्या पूर्णतः पसरलं जातं. जसं या चंदनाला कुठं जावं लागलं नाही पूर्ण जंगल चंदनमय झालं तसं या भारताला कुठंही फिरावं लागलं नाही. भारताची अवस्था एवढी राममय होती त्यामुळं पूर्ण जंगल हे किंवा नंदीग्राम या औषधीहाचं राममय झालेलं आहे. ग्रंथकर्ते सांगतात एका वनस्पतीचा बळीवार केला ध्वजरे बहकतचे ये चौफेर श्वास त्वर. एका वनस्पतीचा एवढा मोठा या चंदनाचा मल्याद्री पर्वतावरच्या रक्तचंदनाचा पूर्ण डोंगर चंदन केला तसं या भारताची सुद्धा एवढी ताकद आहे. या भारतानं सर्व नंदीग्राम त्या ठिकाणी राम रूप केला म्हणून सांगतात. माझ्या हृदयी भगवंत भगवंत तोई मूर्तिमंत काय नोहे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. या ठिकाणी भारताची अवस्था असे माझे चिरदयी भगवंत तेने काय नोहे प्राप्त. माझ्यामध्ये जर भगवंत असेल तर मला काय कमी आहे महाराज. माझ्यामध्ये जर परमेश्वराचं अस्तित्व असेल तर मला जागायची कुणाला मागायची गरज नाही महाराज. काय मागावे कवनासी ज्यासी मागे तो मजपासी. आपण काय करतो हात दिर द्यावा ते वर नाही महाराज. तैसा हृदयामध्ये रामू माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे. मला बाकीच्या देवाला मागण्याची गरज नाही. मला जरी मागितलं मी तरी मला देव देतो महाराज. स्वतःच आत्मस्मरण करायचंय. राम म्हणता रामची होई जे. मला जी पाहिजे ती गोष्ट मिळती पण माझ्यामध्ये भगवंत आहे याची प्रचिती आली पाहिजे. माझ्याबरोबर इतरांमध्ये भगवंत आहे याची प्रचिती आली पाहिजे. आणि याची प्रचिती जर आली तरच आम्हाला प्रत्यक्ष कळणार आहे. आणि ही भारताची अवस्था भारताच्या हृदयामध्ये भारताच्या अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि मग जर माझ्यामध्ये परमेश्वर असेल तर माझ्या सर्व इंद्रियामध्ये सुद्धा परमेश्वर आहे याचं वर्णन आपला ग्रंथकर्ते सांगू लागले. दृष्टी विषय समस्त रामरूप देखत भरत द्रष्टा दर्शन तेत सहज होत रामरूप. भारताची इंद्रिय रामरूप झालेले आहेत महाराज. इंद्रियाचं जे विषय आहेत महाराज शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे रामरूप झालेले आहेत. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयाला जर विसर पडला महाराज किंवा विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तोची गोडू जीवासी झाला. पण आम्ही मात्र विषयामध्ये गुरफटलो महाराज. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. आम्हाला विचार करायचा आहे. भारताची ही जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यातलं पहिलं इंद्रिय सांगितलं डोळा. सगळ्यात वाईट इंद्रिय डोळा आहे महाराज आपलं. या डोळ्यानं सर्वात मोठी पाप घडतात. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही. वैराग्य कवर विश्वामित्राच्या समोर मेनका येत नाही तोपर्यंत. पराशराच्या समोर मत्स्यगंधा येत नाही तोपर्यंत. शंकराच्या पुढे भिल्लीन येत नाही तोपर्यंत. इंद्राच्या पुढे अहिल्या येत नाही तोपर्यंतच वैराग्य आहे. आणि ह्याला कारणीभूत डोळा आहे महाराज आमचा. 90% ज्ञान चांगलं वाईट तरुण म्हातार रूप. अरे जन जो तो भ्रमरा दीप्ती आलिंगण तेथेची त्यास्या चूक मरण.
एकदा का जर पतंगाला वाटलं ह्या दिव्यावर झडप घालावी, त्याच वेळी त्याचं जीवन संपवतं. रूप नावाचा डोळ्याचा विषय कोणता आहे? रूप. डोळ्याची देवता सूर्य चंद्र म्हणतो, सूर्य डोळ्याची देवता आहे महाराज. या भारतानं काय केलं होतं? जे स्वतःचं इंद्रिय आहे हे इंद्रिय रामरूप केलेलं आहे. डोळा नावाचं इंद्रिय रामरूप केलेलं आहे. त्याला बाह्य गोष्टी दिसत नव्हत्या. जे अतेंद्रिय म्हणूनही सुधरे, अतेंद्रिय असणाऱ्या या भारताला बाहेरच्या गोष्टी दिसत नव्हत्या. स्वरूप त्यानं आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे महाराज. बाह्य गोष्टीकडे पाहिलं. ही जी आपली पंचविषय आहेत ह्यांना बाहेरच्या गोष्टी आवडतात महाराज. आतला आवडत नाही. आतमध्ये चालणारा किंकिणी आवाज त्यांना माहित नाही. आपलं स्वस्वरूप त्याला दिसत नाही, त्याला बाहेरचं दिसतं महाराज. कारण या इंद्रियाची तोंड बाहेर आहेत. पण भारताने काय केलं? ही सर्व इंद्रिय आणि त्या इंद्रियाचं विषय रामरूप केलं. त्यामुळं काय झालं? त्रिपुटी मावळली महाराज. त्रिपुटी मावळली म्हणजे काय झालं? ज्यावेळी आपण कुठल्या तरी एका मोठ्या विचारात असू, बघा गंमत, त्रिपुटीची गंमत सांगतो. कुठल्या तरी एका मोठ्या विचारात आहे, काहीतरी धर्मसंकट आपल्यावर आलंय आणि आपण एखाद्याशी बोलतोय, पण त्या बोलण्याकडे आपलं लक्ष नसतं, त्याच्या पाहण्याकडे आपलं लक्ष नसतं. आपण आपल्या विश्वामध्ये असतो. समोर दृश्य असतं, बोलणारा समोर असतो, तोही दिसत नाही. मी स्वतः पाहणारा दृष्टा समोर आहे, तोही दिसत नाही. आणि नेमकं तो काय बोलतोय हेही माझ्या लक्षात येत नाही. मी माझ्या विश्वात, त्या टायमाला त्रिपुटी मावळली जाते. पण हे आपलं कधी होतं? धर्मसंकट आल्यावर. पण हा जो भरत आहे, या भरतानं आपली इंद्रिय रामरूप केल्यामुळं प्रत्येक इंद्रियामध्ये त्याला राम, इंद्रियाची देवता सूर्य, या सूर्यामध्ये तो राम पाहतोय. त्याचप्रमाणे दृश्य झाले, द्रष्टा, पाहणारा म्हणजे मी स्वतः रामरूप आहे. तैसा हृदयामध्ये रामू, मी राम आहे. समोरच्या मध्ये सुद्धा राम आहे. मग दोन्हीमध्ये जर राम असेल तर दोघांमधलं आंतरक्रिया सुद्धा रामरूप होईल. म्हणजे त्याला रामाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. असं डोळा नावाचं इंद्रिय ते भारतानं रामरूप केलेलं होतं. श्रवणी शब्द पडताची जाण शब्दात श्रीराम पडे. श्राव्य श्रवक श्रवण स्वयचित गण होऊन टाक. कानाची देवता दिशा, या दिशा देवतेमध्ये सुद्धा रामरूप त्याने, या दिशा देवतेचा म्हणजे या कानाचा जो विषय आहे हा आहे शब्द. आणि 52 मातृका सांगितल्या महाराज आपल्याला. आणि या 52 मातृकाचा उगम ओंकारातून होतो. प्रत्येक शब्दामध्ये ईश्वर आहे. ओम. प्रत्येक शब्दामध्ये, अक्षरामध्ये ईश्वर आहे. तिथं कसलाही भेद नाही. मग त्याच्या कानावर पडणारा शब्द आपल्याला शिवी वाटत असेल, आपल्याला निंदा वाटत असेल, पण भारताने विचार केला ती निंदा नाही, ती स्तुती नाही, तर त्याच्यामध्ये मूळ ओंकार आहे. मग ओंकार हा देव आहे. मग जो शब्द आपल्या कानामध्ये ऐकायला येतो, दिशा नावाच्या इंद्रियाला ऐकायला येतो, तो रामरूप आहे महाराज. त्यामुळं तिथली सुद्धा त्रिपुटी, श्राव्य, श्रावक आणि श्रावण. श्रवण ऐकणारा कोण आहे? माझा कान आहे. कानाची देवता दिशा रामरूप केली. श्राव्य आलं, श्रावक आलं आणि श्रवण ऐकणं, ऐकणारा आणि दोघांमधली क्रिया कसलाही भेद राहिला नाही, तो सुद्धा रामरूप झाला. म्हणजे कान नावाचं इंद्रिय या भारतानं रामरूप केलं. निंदा ना आलं ती त्याला ऐकूच येत नव्हती. निंदा जरी केली तरी राम हा शब्द ऐकू येत होता. गाणे घेत वास वासास बाई परिचय. ग्राय ग्राता घाण समत चिताकाश होऊन टाकी. आपल्या नाकाची देवता, नासिकाची देवता जर कोण असेल तर अश्विनी कुमार आहे महाराज. या भरतानं काय केलं? सुगंध दुर्गंध विषय संपला महाराज. आपल्या शरीरामध्ये सुगंध आहे, दुर्गंध आहे महाराज. व्यान, आपण, उदान, समान आणि प्राण हे 5 प्राण आहेत. आपण नावाचा वायू आपल्या गुदस्थानाच्या ठिकाणी राहतो, घाणीच्या ठिकाणी राहतो. तो म्हणतो का हिथं लय घाणे, मी हिथं नाही राहणार, मी वर प्राणामध्ये कंठामध्ये राहतो. उदान नावाच्या ठिकाणी नाही महाराज. जसं तो वायू भेद करत नाही, सुवास दुर्वास काही विचार करत नाही. का तर भारतानं ही जी वायू आहे, हा जो वायू नावाचा किंवा ही जी तत्व आहे महाराज, इंद्रिय आहे, आणि ही जी इंद्रिय आहेत ही इंद्रिय रामरूप केले असल्यामुळं
कुठल्याही प्रकारे त्याला रामरूप दिसत होतं. रामाशिवाय त्याला दुसरा विषयच नव्हता. प्रत्येक त्रिपुटी त्यानं राममय केलेली होती. पाहणार कुठल्याही प्रकारचा भेद त्याने ठेवलेला नव्हता. सर्व इंद्रिय रामरूप झालेली होती. त्वचा घेऊ जाई स्पर्शाशी तोई द्वैती राम प्रकाशी. त्वचा स्पर्शे स्पर्शनाशी सहज समरसी श्रीरामा. त्वचेची देवता वायू, ह्या वायू सुद्धा त्यानं रामरूप केलंय. ही त्वचा नावाचं इंद्रिय आहे, तिला शीत उष्ण द्वंद्व मऊ मृदू हे सारं कळतं. त्यानं संपून टाकलं महाराज. येणारा स्पर्श रामरूप असेल, येणारा उष्ण शीत रामरूप असेल, म्हणजे या देवतेला सुद्धा त्यानं रामरूप केलेलं होतं. त्वचा नावाचं इंद्रिय, त्वचा नावाच्या इंद्रियाचं स्पर्श हा विषय. स्पर्श ज्ञान, कुणी जरी त्याला स्पर्श केला त्याला वाटायचं मला राम स्पर्श झाला, मला रामाचा स्पर्श झाला. त्वचा, स्पर्श आणि पर्शन ही त्रिपुटी त्यावेळी भरताची मावळी होती. कारण भरतानं आपली ज्ञानेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाचे विषय रामरूप केलेले होते. त्यामुळं कुठलाही विषय त्याच्याकडे शिल्लक नव्हता महाराज. रचना रातली आवडी घेता राम रथा त्रिपुटी झाली देशोदरी रत्न उतरली रसाते. रसना नावाचा इंद्रिय, जीभ नावाचं इंद्रिय, या जिभेची देवता वरुण आहे महाराज. सर्वात लाचार आहे महाराज. खाऊ नये ते खाती, पिऊ नये ते पिती, करू नये ते करू लागती. जिभेवर कंट्रोल नाही राहिला महाराज. महाराज लोकांच्या बी राहिना, सर्वसामान्याची बी राहिना महाराज. पण या भरताने विचार केला ही जीभ लाचार आहे, या जिभेच्या नादी लागलो तर संपणार आहे. याच्यावर असणारी जी वरुण देवता आहे हिला सुद्धा आपण राममय करणं महत्वाचं आहे. त्यामुळं या जिभेचा असणारी रस, स्वाद आणि गोडी, पूर्ण ही जी त्रिपुटी आहे ही त्रिपुटी सुद्धा मावळली. कुठलाही पदार्थ खा, ब्रह्मरस घेई काळा, कुठलाही पदार्थ खा, त्या पदार्थामध्ये फक्त एकच चव होती, तो म्हणजे ब्रह्मरस होता. त्याला आंबट तिखट ही 7 प्रकारचे जे चवी आहेत, 7 प्रकारच्या चवी त्यानं पूर्ण संपल्या होत्या आणि एकच चव त्याला माहित होती, तो म्हणजे ब्रह्मरस. त्यामुळं ही त्रिपुटी त्यानं संपवली. आणि हे इंद्रिय किंवा जिभेचे असणारे इंद्रिय आणि याची जी विषय आहे ती म्हणजे स्वाद, हा स्वाद सुद्धा त्यानं रामरूप केलेला होता. म्हणजे आपली 5ही इंद्रिय रामरूप केली म्हणून सांगतात. कर्म इंद्रियाचा रीती सेविता श्रीराम उडाली कर्माची कर्मगती सोयीच्या वृत्ती निष्काम. पंच ज्ञानेंद्रिय पाहिले, पंच ज्ञानेंद्रियाचे विषय पाहिले. भरतानं पंच ज्ञानेंद्रिय पंचविषय रामरूप केले म्हणून सांगतात. आणि कर्मेंद्रिय तर काय हो महाराज, ही ज्ञानेंद्रिय आपल्या पंच कर्मेंद्रियाला गुलाम बनवतात महाराज. ज्यावेळी आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट खायचा विचार येतो ना, त्यावेळी आपलं मन कर्मेंद्रिय रूपी वाहनावर आरूढ होतं आणि या कर्मेंद्रिय वाहनावर आरूढ होऊन आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतं. पण भरतानं विचार केला ही जी कर्मेंद्रिय, हात पाय शिष्ट गुद आणि वाचा, ही 5ही इंद्रिय भरतानं रामरूप केली होती. म्हणजे ह्या जो पूर्ण भरत आहे, या भरतामध्ये जेवढी तत्व आहेत ती पूर्ण तत्व की ज्या तत्वामुळं आपण विषयाकडे आकर्षित होईल, ती सर्व तत्व रामरूप केलेली होती. ही अवस्था हनुमान खाली येताना पाहू लागले. ऐसा भरत रामी कोंडीला स्वदेशी हनुमान अत्यंत सुखावला देखू लागला पूर्व. हनुमंताने अपूर्व पाहिला, अरे हा जो भरत आहे, हा जो परिसर आहे भारताचा नंदीग्रामाच्या ठिकाणी रामरूप झालेला आहे. पंच ज्ञानेंद्रिय रामरूप, पंच कर्मेंद्रिय रामरूप, पंच विषय रामरूप
एवढंच नाही तर हे पूर्ण शरीर रामरूप झालेलं हनुमंतानं पाहिलं. हनुमंताला नवल वाटू लागलं. नगराम या राम वृक्षध्वनी राम 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 रूप सकला द्रुम प्लवंगमा विस्मित. कोणी 25 तत्वाचा देह म्हणेल, कोणी 17 तत्वाचा देह म्हणेल, पण या देहामध्ये असणार प्रत्येक तत्व रामरूप झालेली अवस्था हनुमंतानं पाहिली. हा जो भारताचा नंदीग्रामाचा परिसर आहे, या परिसरामध्ये असणारी झाडं, वेली, वृक्ष, लता, गवत, वनस्पती कोणत्याही रामरूप झालेल्या हनुमंतानं पाहिल्या. हनुमंताला नवल वाटू लागलं. रामेत्र कोंदिले राम नामे राम नामे राम राम कोंदिले. 10 दिशा महाराज माझं पूर्वे होणं काढिले, पश्चिम पंथे चालविले, अवघड त्रिकुटाची वाट, तेथे श्रीहाट गोल्हाट ओलांडून त्यासी, गुरुने मज मासी दाविली काशी. नाही आपल्याला खोलामध्ये जायचं, पण 10 दिशा आहेत महाराज. आपल्या शहराला 10 दिशा आहेत. उजव्या बाजूची दिशा दक्षिण दिशा धरली जाते, डाव्या बाजूची दिशा उत्तर दिशा धरली जाते, खालची दिशा पूर्व आणि वरची दिशा पश्चिम समजली जाते. ही झाल्या शरीराच्या. आणि बाह्य दिशा जर विचार केला आम्ही, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आधी नैऋत्य वायू ईशान्य 8 आणि खाली आणि वर अशा 10. 10च्या 10 दिशा राम नामानं कोंदल्या होत्या. पूर्ण भरत राममय झालेला हनुमंतानं पाहिला. हनुमंताला नवल वाटू लागलं, कारण पूर्ण अवस्था भारताची राममय होती. महाराज सत्संगी दरात सदर भूते वागरी ती निरंतर सांडून कठीणत्व प्रकार मृदू वारंवार सोय झाली. भारताची सर्व ज्ञानेंद्रिय रामरूप झालेली आहेत, कर्मेंद्रिय रामरूप झालेली आहेत, सर्व तत्व रामरूप झालेली आहेत. काही शिल्लक राहिलेलं नाही महाराज. पण ही जी पंचमहाभूत आहेत, ही पंचमहाभूत मात्र जड आहेत. पण या जड पंचमहाभूतानं सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहे महाराज. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज निर्वी, तेजा ते पवन हरवी हृदया माझी. एक भूत दुसऱ्या भूताला खात. पंचांगामध्ये सांगितलंय, स्वकीय वर्गापासून पंचम वर्ग शत्रू जाणावा. अग्निसन पाण्याचं जमत नाही. पृथ्वी ते आप जिरवी, पृथ्वीला पाणी संपवतं, पाण्याला तेज संपवतं, तेजाला वायू संपवतो आणि वायूला आकाश संपवतो. एक भूत दुसऱ्या भूताच्या विरोधात आहे महाराज. पण ही सर्व पाचीच्या पाची भूत, देहा उष्णा अनिला पाचाचा, शेखी त्याची त्याचा देणे असे, ही पंच महाभूताचा देह आपलाय महाराज. एका तत्वाचं दुसऱ्या तत्वाबरोबर जमत नाही, एका भूताचं दुसऱ्या भूतावर पटत नाही, तरी सुद्धा ही पंच महाभूत आपल्या शरीरामध्ये गुन्ह्या गोविंदानं नांदतायत महाराज. का? संगत आहे, भारताची संगत आहे, देवाचं सानिध्य आहे, माझ्या हृदयामध्ये परमेश्वराचं सानिध्य आहे. म्हणून या पृथ्वी नावाचं जे तत्व आहे, या पृथ्वी तत्वाला संगत चांगली लाभली, परमेश्वराची लाभली, आणि या पृथ्वी तत्वानं आपल्यातला कठीणत्व प्रकार सोडून दिला महाराज. आपल्या शरीरामध्ये जी 25 तत्व आहेत, त्यातली 5 तत्व पृथ्वीची आहेत. त्याच्यामध्ये अस्थि, नाडी, नख, रोम आणि मज्जा कठीण भाग आहे. आपल्या शरीरामध्ये इतका कठीण भाग आहे, कधी हाड कुठं टोचलं, कुणाला न आलं, दुसऱ्याला टोचलं, पण आपल्याला कधी टोचलं? केस दुसऱ्याला टोचलेली आपल्याला टोचतात नाही. पृथ्वी नावाच्या तत्वानं परमेश्वराचं सानिध्य लाभलं, स्वतःतलं कठीणत्व प्रकार त्यानं सोडून दिला, मृदू झाली, आणि आपल्या शरीरामध्ये गुण्या गोविंदानं या 5 तत्वाच्या रूपानं वर्तन करू लागली. एवढा महिमा सत्संगतीचा आहे, एवढा महिमा या परमेश्वराच्या सानिध्यचा आहे. या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगू लागले, सत्संगती बोलावली अति शांती धरेची आली, एकात्मता विस्तारिली वर्तू लागली अविरुद्ध. या पृथ्वीला शांती निर्माण झाली. शांती परते नाही सुख, एरी अवघेची दुःख, म्हणून या शांती धरा उतराल पहिलं तिरा. अविरुद्ध वागायला लागले महाराज.
कधीच कुणाला अडचण आली नाही, कुणाला टोचली नाही, कुणाला अवघडलं नाही, कधी काय नाही. स्वतः ती मृदू झाली, अरुवार झाली आणि पृथ्वी नावाचं तत्व आपल्या शरीरामध्ये गुण्या गोविंदानं नांदू लागलं. याला कारण सत्संगती सांगितली. सत्संगती झाली जीवन विसरून आजो गमना, एकवती सकळ जन अति स्वादन मधुरत्वे. पाण्याला सत्संगती लागली महाराज. आपल्या शरीरामध्ये एवढं पाणी आहे. आपला जर रस काढला, आपण उसाचा रस काढतो ना, तसा आपला जर रस काढला तर आपल्या शरीरामध्ये 90% पाणी आहे महाराज. रस स्वतः राहणार. ही जी आस्ती तत्व आहेत ना, म्हणजे आता पृथ्वीची तत्व ही फक्त 10% राहणार. 90% पाणी तत्व आहे आपल्यामध्ये. पण गंमत आहे, विसरून या अधोगमना. पण पाणी नावाचं जे तत्व आहे ह्याचा एक गुण आहे महाराज, चढाकडून उताराकडे वाहणं. आपल्या अंगातलं पाणी कधी वाहून गेलं, कुठं जखम होऊ द्या, डोक्याला होऊ द्या, तिथून वर सुद्धा पिचकायला लागते महाराज. म्हणजे पृथ्वी नावाचं तत्वानं जसं मृदू झालं, तसं पाणी नावाचं तत्व, जल नावाचं तत्व आपल्यातला अधोगमनपणा सोडून दिला, वाहतेपणा सोडून दिला आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या पोकळ्याच्या ठिकाणी ते स्थिर राहू लागलं आणि आपलं वर्तन करू लागलं. कधी ते बाहेर निघून गेलं नाही, कधी त्याची वाप झाली नाही. म्हणजे अविरुद्धपणे अधोगमनशीलता सोडून दिली आणि शरीरामध्ये पाणी नावाचं तत्व गुण्या गोविंदानं नांदू लागलं. गय दे कुणी सज्जना निविदेऊ जीवन, व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण करीची. हे पाणी कधीही भेद करत नाही कुणामध्ये. भेद आमच्यामध्ये आहेत महाराज. वास्कर, देवकर, आजरेकर, नाजरेकर, येडशीकर, लय भेद आहेत आमच्यामध्ये. आपलेची भेदे विन चोच आणि दे माझे एकपण, तयाशी नाव शरण माझं येणे गा. किंवा स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद याच्यामध्ये अडकलो. आणि पाणी तत्व मात्र कधी भेद करत नाही. पाणी असं कधी म्हणतो का, वाघ आला त्याला पिऊन द्यायचं नाही का, लय शिकार करतोय, आणि गाय आली लय सज्ज नाही तिला. पाणीमध्ये पाणी जसं भेद करत नाही पशु पक्षामध्ये, जीवमात्रामध्ये, तसं या शरीरामध्ये पाणी हे तत्व नांदत असताना त्यानं सुद्धा भेद केला नाही, अधोगमनशीलपणा सोडून दिला आणि गुण्या गोविंदानं हे तत्व आपल्या शरीरामध्ये राहू लागलं. त्याच्या जीवता सत्संगती आक्रोशूनता शक्ती, सोय प्रकाश सर्वंभूती त्रिजगती माझी विचारी. यानंतर सूचकाची सेवा मोठे महाराज खांडवी हे करतील आणि वाचकाची सेवा किरण यादव हे करतील. अजून एकदा वाचा. तेजा शिवचा सत्संगती आक्रोशून सोय प्रकाश सर्वंभूती त्रिजगती माझी विचारी. तेज नावाचं तत्व आहे. या तेज नावाच्या तत्वाचे 5 गुण आहेत महाराज. ह्या पाणी नावाच्या तत्वाचे 5 गुण आपल्याला किंवा 5 तत्व सांगायचे राहिले. लाल असेल, रक्त असेल, वीर्य असेल, शोणित असेल आणि मूत्र असेल. जसं प्रत्येक ठिकाणी 5 तत्व राहतात, कुठं ही 5 तत्व राहतात, पाणी नावाची वाहून जात नाही, त्याप्रमाणे तेज नावाचं तत्व आहे महाराज. या तेजामध्ये आळस, निद्रा, मैथून, कांती आणि भय ही 5 तत्व आहेत. पण तेज नाव, आता मला मगाशी म्हणलो मी, आपल्या शरीरामध्ये 90% पाणी आहे. इतकं पाणी आहे, पण अंगाला हात लावून बघा, आपलं अंग गरम लागतं महाराज. पाणी म्हणल्यावर थंड लागायला पाहिजे, पण पाणी थंड लागायच्या ऐवजी गरम लागतं, कारण आपल्या शरीरामध्ये त्याच्यापेक्षा 90% 9 पटीनं तेज नावाचं तत्व प्रखर आहे. मग तेज नावाचं तत्व प्रखर असताना मग आम्ही इतकं गरम लागतोय, आमची वाफ का होऊन जात नाही? का होऊन जात नाही? तर या तेज नावाच्या तत्वानं सुद्धा आपल्या ती जी दहाक शक्ती आहे जळून भस्म करण्याची. सूर्याला 12 काळा येत्या, फक्त एकच काळा तो वापरतोय तर इतका 10 सुटतो महाराज आज. तसं या तेज नावाच्या तत्वानं आपल्या ती 10 शक्ती पूर्णतः संपवली, शरीरामध्ये स्थिर झाला, शीतलपणा आला आणि गुण्या गोविंदानं या भरताच्या ठिकाणी किंवा तुमच्या आमच्या ठिकाणी नांदू लागला. अशा प्रकारचं भरताची अवस्था हनुमान पाहतोय. आणि यानंतरची सेवा आमचे परम आदरणीय असणारे मोठे महाराज करतील. पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
श्री गुरुदेव दत्त ओळी नंबर 24 चलो ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सरस्वते नमः ओम श्री माता पिताय नमः ओम श्री प्रभु रामचंद्राय नमः ओम श्री कृष्णाय नमः ज्ञाने प्रकाशिले निजग्रही त्यासी प्रकाशा उने नाही पारखा चोरवाल्या पाही प्रकाश त्याशी तैसाची बुद्धिदाता गणपती विद्यादेवी सरस्वती सद्गुरु संत श्रेष्ठ परमपूज्य वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज औसेकर आराध्य दैवत परमात्मा रामदेवत खंडेश्वर प्राप्त प्रसंगी प्रभु रामचंद्र हनुमंतराय एकनाथ महाराज भवादृश्य श्रोते सूचक वाचक आदरणीय गुरुवर्य सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान असं आहे. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायगरी. पण झालं कसं, हा हो हिमकराशी विंजणे नादापुढे ऐकवणे लेनियासी लेणे हे कह्याती. बरं का, आमच्यासारख्यांना इथं बसणं इतकं सोपं नाही महाराज. आता या ठिकाणी अध्यात्माचा विषय असा आहे, भरताच्या नंदीग्रामाचं वर्णन हनुमंतरायांनी पाहिलेलं आहे. पाहणारा हनुमंत आहे, आचरण भरताचं आहे. आपण नुसतं ऐकतोय, ऐकलेलं ऐकत नाही. ऐकलं तरी बाजल. बरं का, का तर श्रवण भक्ती ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. त्याच्यापासूनच पुढच्या पायऱ्या सुरू होत असतात. तर आता या ठिकाणी विषय असा आहे, हे जे पंचमहाभूत आहेत यांचं जे परस्परामध्ये वैर आहे हे संपवण्याची ताकद भक्तामध्ये कशी आहे या ठिकाणी गावबा सांगतात. का तर जसं एखादा प्रकाश घरची अशी उजेडू करावा, पारखियाशी अंधारू पाडावा, हे नेनेची गा करू दीप जैसा. कुणीही आलो, कसंही आलो, चोऱ्या करायला चोर जरी आले तरी घरातला देवा कधीही त्यांना प्रकाश मी देणार नाही असं म्हणणार नाही. त्याचं काम काय आहे, प्रकाश पाडणं. तसं ही पंचमहाभूत जे आहेत, पाणी असो, पृथ्वी असो, प्रकाश असो, हवा असो, ही पंचमहाभूत कधीही कुणाला वारत नाहीत. बरं का, गायीची त्रशारू व्याघ्राशी विष होऊन मारू, हे नेनेची गा करू तोय जैसे. जसं या ठिकाणी नंदीग्रामामध्ये भरताच्या संगतीत आल्यानंतर त्यांना भक्ताचा सहवास लागला, त्याच्यामुळं तर अतिशयच ती एकाग्र झाली. आता एरवी सुद्धा भगवंताची आज्ञा असल्यामुळं ही जी पंचमहाभूत आहेत त्यांनी भगवंताने सांगितलं की बाबा या सगळ्या पंचमहाभूतांनी काय केलं पाहिजे, पर्वती बैसका न सांडावी, समुद्री रेखा न उलंडावी, पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा भाषे. किंवा मी बोलविता वेद बोले, मी चालविता प्राणो चाले, मी हलविता पवनो हाले, जो जगाते चालिता. हे सर्व करता असणारा जो परमात्मा राम आहे आणि त्या रामाच्या कृपेनं हे सगळं नंदी रामाच्या ठिकाणी रामरूप झालेलं होतं. भरताच्या संगतीत सगळे रामापर्यंत पोचलेले होते. पंचमहाभूत सुद्धा रामरूप झाली होती, सगळे विकार सुद्धा रामरूप झाले होते, सगळी इंद्रिय सुद्धा रामरूप झाली होती. आणि ही अवस्था हनुमंतरायांनी पाहिली होती. पाहणारा परमभक्त आहे आणि ज्याच्यामुळं झाले तो निज भक्त आहे. त्याच्यामुळं दोन भक्ताचं एकमेकाकडं पाहणं, अंतरीचे धावे सहजे बाहेरी. बरं का, जसं आपण जर एकमेकाला भेटलो तर अंतःकरणामध्ये जे असेल तेच आपण पाहतो. जर अंतःकरणामध्ये दुसऱ्याबद्दल आपल्याला द्वेष असेल तर त्याच्यातले आपण दोष पाहतो. आपल्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याबद्दल प्रेम असेल तर त्याच्यातले गुण आपण पाहतो. तसं या ठिकाणी दोन भक्त एकत्रित आलेले आहेत आणि दोन्ही भक्त, एक निजभक्त आहे, एक परमभक्त आहे. त्याच्यामुळे दोघांनाही दोघं अतिशय रामभक्त वासू लागलेले आहेत. चला, वायू सतसंग लाधला चंचलत्वा तुले विसरला, योगीश्वरा भेटवाला
निश्चळ झाला निज रूपी. आता वायूचं चंचलत्व त्या ठिकाणी संपलेलं आहे. काय संपलेलं आहे? मगाशी आमच्या गुरुवर्य गुरुजींनी सांगितलं किंवा या भरताच्या शरीरामध्ये जी पंचमहाभूत होती त्यापैकी हे सुद्धा एक भूत आहे. आता संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे, ही पंचमहाभूत सुद्धा भरताच्या संगतीत भगवंताला आकळण्यासाठी त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. विचारे तरी सर्व देही परी आसक्त नव्हे काही. सुवास दुर्वास न मने काही निसंग पाही विचारत. आता या वायूचे गुण या ठिकाणी वर्णन केले गेले. विचारे तरी सर्व ठाई, पण कुठल्याही संगतीमध्ये वायू कधीही अडकलेला नाही. किंवा एखाद्या ठिकाणी घाण आहे, एखाद्या ठिकाणी फुलाची बाग आहे, वायूनं कधीही विचार केलेला नाही की फुलाच्या बागेत राहावं आणि घाणीकडे आपण जाऊ नये. असा अजिबात द्वैत त्या वायूच्या ठिकाणी राहिलेलं नाहीये. त्याचा चंचल असा असणारा स्वभाव आहे, परंतु तो आपला स्वभाव सोडून नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताच्या सानिध्यात स्थिर झालेला आहे. सतसंगा लादले आकाश खूप नेने पय कोणास. वा. विसरोनिया निरवकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. उदास विरक्त सर्वत्र वसे. आता हे जे आकाश आहे त्या आकाशाचं सुद्धा आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी अधिष्ठान आहे महाराज. ज्याला आपण पोकळी चित्ताचं जे असणारं पोकळ भाग आहे छातीच्या ठिकाणी, आणि ते एक आकाश आहे, तो आकाशाचा भाग आहे. तो सुद्धा त्या भरताच्या हृदयाच्या ठिकाणी स्थिरावलेला आहे. आणि खुपो नेणे कोणा ते. आता ते कधीही कुणाला रुतलंय का? कितीही आबाळ आलो, कितीही गार हवा सुटली, कितीही कावदान आलो, कितीही वाटुळी सुटल्या, कितीही आवाज झाला, तरी सगळ्याला आपल्यामध्ये मिसळून घेण्याचं काम, कुठल्याही प्रकारचं द्वैत न मनामध्ये येऊ देण्याचं काम आकाश भरताच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं करू लागलेलं आहे. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण प्रजन्यधारी. न लिंपे एकही विकारी सत्संग थोरी एवढी. अहो, कुठल्याही संगतीमध्ये आकाशानं आपल्या ठिकाणी विकार येऊ दिलेला नाही. त्याचं कारण असं झालं, संताचे संगती राहिल्यामुळं त्याच्या ठिकाणचं असणारं जे काही द्वेष आहेत ते नाहीसे झालेले आहे. संताचा स्वभावच असा असतो, आपणा सारिके करीती तत्काळ नाही काळवेळ तया लागी. तुम्हाला कुणी विचारणार नाही तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुम्ही कुठून आलात, कशाला आलात. हे सगळे संत आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला कुणी विचारलं का तुम्ही कशाला आलात, कुठून आलात, कधी आलात? अजिबात नाही. तसं हे सगळे असणारी पंचमहाभूत, सगळे असणारे जे काही वायू आकाश पृथ्वी, हे सगळे भरताच्या संगतीत आल्यामुळं त्यांच्यातले दुर्गुण नाहीसे झाले आणि सगळे गुण्यागोविंदानं एकत्रित नांदू लागले. आईसे नगराव घ्यायची संत श्रीराम भजनी निरत. धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. आता सौभाग्यवंत नांदती का? तर भरत हा भक्तीमध्ये भाग्यवंत झालेला आहे बरं का. अतिशय सुंदर अशा ओव्या गुरुजींनी सोडवल्या. भरते भक्ती पाला नेली, भरते भक्ती वाढविली, भरते भक्ती प्रकाशिली. काय आपण साध्या साध्या ग्रंथाचं प्रकाशन करतो गुरुजी, मग भक्तांनी काय केलं माहितीये का? भक्तीचंच प्रकाशन केलं. इतकं प्रकाशन केलं की जगात तिचा प्रसार झाला आणि त्याच्यामुळं ही पंचमहाभूत सुद्धा भक्तीमध्ये रामरूप झाली. सगळे विकार रामरूप झाले. नव्हे त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी असणारी पंचमहाभूत, वृक्ष वल्ली पशु पक्षी गवत तृण, हे सगळं रामरूप भरताच्या संगतीमुळे झालेलं आहे. कोणाही नाही दुर्दशा, वा. कोणी नवती न मानसा. श्रीराम भजने उल्हासा सावकाश नांदती. त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी जेवढे म्हणून भक्त जमा झालेले होते
त्यांच्या मनामध्ये कुणाच्याही दुर्दशा नव्हती, कुणाचीही मन म्हणजे अशा प्रकारे विघ्न आणणारी किंवा कृतघ्न नव्हते. दुर्वासा, कुणाच्याही मनामध्ये एकमेकाबद्दल द्वेष नव्हता. सगळेच रामरूप झालेले होते. त्यामुळं कुणी कुणाचा दोष करावा. अवघे विश्व माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. अशा अवस्थेला पोचलेले भरत आणि त्यांच्या संपर्कात आलेले सगळे जीव रामरूप अवस्थेला पोचले. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ अशी अवस्था नंदीग्रामाच्या ठिकाणी झाली. उदिम एक मोहरा करणे, वा वा. अक्षरांचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे, कोणाही उणे असे ना. आपण जसं संसारामध्ये अनेक प्रकारचे उद्योग करतो, उदिम म्हणजे काय, व्यवसाय करणं, तसं या नंदीग्रामाच्या ठिकाणी सगळ्या जीवाचा व्यवसाय एकच झालेला होता. आणि तो व्यवसाय जर काय असेल तर अक्षरतेचे देणे, बरं का. खरा अक्षर म्हणजे ज्याचा नाशच होणार नाही असं अक्षय सुख जे आहे, अशा प्रकारचं अक्षय असा असणारा तो परमात्मा राम आणि त्या भगवंताबद्दलचं प्रेम, भगवंताबद्दलच्या भावना सगळ्यांच्या हृदयामध्ये उत्स्फूर्त अशा निर्माण करण्याचं काम भरताच्या संगतीमुळे झालेलं आहे. एकची वस्तू देता घेता, एका बोलाचीच कथा, वा वा. एका वाचोनी सर्वथा, दुजी वार्ता सेना. अहो, एकाशिवाय दुसरं जगात कुणी नाहीच. याच भगवंताचं सगळं निर्माण झालेलं आहे. एका ठिकाणी असं सुभाषित इंग्रजीमध्ये लिहिलेलं होतं गुरुजी, ऑल इन वन. आणि वन इन ऑल शब्द तेच आहेत, फक्त फिरण्यामुळं काय होते बघा. वन इन ऑल सगळ्यामध्ये एक आहे, आणि ऑल इन वन सगळं काही एकात आहे. आणि अशी असणारी त्या नंदीग्रामाची अवस्था झालेली होती का. आणि असं जरी आपण शास्त्राच्या आधाराने पाहिलं तर भगवंताशिवाय दुसरं जगात कुणीही नाही आहे. हा सगळा मोहमायेचा पसारा आहे. आणि दुसरी गोष्ट, आता जे आपण या ठिकाणी जमा झालो, 99% लोक परमार्थ का करतात याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. इथंच आपल्याला काय झालेलं आहे, चुकलिया वर्म फेरा पडे. आम्ही परमार्थ का करतोय, संसार सुखाचा व्हावा, बरोबर. 99% लोक संसार वाढवण्यासाठी परमार्थ करतात. पण इथंच आमची जमलिंग होते. अहो, परमार्थ हा आपल्याला मोक्षासाठी करायचा आहे. मनातनं संसार नाहीसा व्हावा याच्यासाठी करायचं आहे. मनातनं संसार गळून पडावा याच्यासाठी परमार्थ करायचं आहे. हे आम्हाला अजून माहिती नाही महाराज. हे सगळे अंगणवाडीच्या भाताच्या आशेनं जमा झालेली माणसं. भक्ती काय आहे, कशासाठी करायची आहे, इथपर्यंत सुद्धा आमचं जाणं झालेलं नाही. नंदीग्रामाच्या ठिकाणी फक्त एकच व्यवहार होता, नामच देऊ, नामच घेऊ, नामच गाऊ विठोबाचे. दुसरं काहीही त्या ठिकाणी नव्हतं. एका भगवंताची भक्ती सगळे करत होते. दुजे पणे जे दलाल, वा वा. ठकू पाहे तत्काल, सर्वस्व नेता न लगे पळा, घेवणी सबळ जातासे. द्वैता जे का दलाल, बर का. आपण कुठून कसं फुटलो बघा. ज्या वेळेला एखादा जीव जन्माला येतो त्यावेळेला त्याची पाठी कोरी असते. आपण ज्या वेळेला जन्माला आलो आपल्या पाठीवर काहीही लिहिलेलं नव्हतं महाराज. प्रारब्ध घेऊन आलो त्याच्यात वाद नाही, पण आपल्याला जे संस्कार झाले त्या आपल्या पाठीवर एक 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 रेघा ओढीत गेले. माझं तुझं, हे तुझं, हे माझं, माझं 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 करीत गेले. आणि मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. काहीच माझं नव्हतं महाराज. इथं ज्या घरात आम्ही जन्मलो त्याला माझं म्हटलो. आई वडिलाच्या पोटी जन्म मिळाला त्या शरीराला आम्ही माझं म्हटलो. मला सांगा याच्यातलं काय माझं आहे हो? बारकाईने विचार करा. हे शरीर तरी आपलं आहे का? माऊलीने स्पष्ट सांगितलं, हात असे 5 मेळा सेखी
अनुसरेल पंचत्वा ते वेळी केली तो गिवन सावा शिनूची आपुला. अर्जुना, अरे इथं शरीरच तुझं नाहीये रे, मग बाकीचं काय घेऊन बसलास? मग हे कुणाचं आहे? देवे दिला हा देह, त्या भगवंताचं हे सगळं आहे हे आम्ही विसरलो. आणि इथं आम्हाला मोहमायाची बाधा झाली आणि आम्ही मी करतोय हे माझा आहे हा भाव दृढ झाला. आणि त्याच्यामुळं हा द्वैताचा दलाल, आम्हीच भगवंत असताना माझे चिरदयी भगवंतू, हे आम्ही भगवंत आहोत, पण त्याच्यामध्ये दलाल कशाचा आला? द्वैताचा आला. आणि भगवंताची नाही आपली ताटातूट केली या मोहमायेनं, आणि त्याच्यामुळं पुन्हा हुडकायची पाळी आली. जे ते त्याची उडी पडे, सर्व स्वेशी जीवित बुडे. वा वा. काही उपाय न चले पुढे, पडे रोकडे अनर्थी. आता जिथं जिथं या द्वैताची उडी पडते त्या त्या ठिकाणी अनर्थ येतो महाराज. तुम्ही बघा, चांगली चांगली माणसं सुद्धा ज्या वेळेला मोहमायाच्या आहारी जातात ना, त्यावेळेला त्यांचं सगळं शहाणपण याच्यासाठी चाललेलं असतं महाराज. 99% परमार्थ हा संसारासाठी चाललेला असतो. मगाशी गुरुजींनी सुंदर वर्णन केलं. ते तर भरता निवासू, कुठं? जिथं हे गुण आहेत, जिथं हे गुण आहेत त्या ठिकाणी भरत राहतो महाराज. आणि भरतामुळे या गुणांना गुणत्व आहे, भरतामुळे या गुणांना गुणत्व आहे. भगवंतामुळं या अवयवांना, या इंद्रियांना, या महाभूतांना, या सगळ्यांना भूतत्व आहे, अस्तित्व आहे. तो एकच सर्वांमध्ये आहे. पण याचा विसर आम्हाला पडला आणि या द्वैताच्या दलालाची उडी आमच्यावर पडली आणि तिथंच अनर्थाला सुरुवात झाली. आणि तिथं आम्ही सगळे एक असताना सुद्धा मी तू हा विषय दलालानं निर्माण केला आणि त्याच्यामुळं आम्हाला विषयाची चट लागली. माऊलीने स्पष्ट सांगितलं, अहो म्हणले विषय हे दुःखाचं मूळ आहे. अहो ह्या विषयामध्ये सुख कुठंही तुम्हाला आढळणार नाही. पण काय की जे मूर्ख न सेविता न सरे, विषयाचे जे सुख त्याची केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. हा द्वैताचा दलाल आमच्या ठिकाणी मोहमाया रूपाने आला आणि त्याच्यामुळं आम्ही आमच्या स्वरूपाला विसरलो आणि हेच आमचं एकापासून दुसरं झालं, द्वैत अवस्था निर्माण झाली. अशी अवस्था या द्वैताच्या दलालामुळे होते. अंगळू मंगळू नंद भाषा, सवेग निवटू पाहे गसा. प्राणिया न कळे सहसा दलालयसा द्वैताचा. आपण व्यवहारामध्ये जर या दलालाला पाहिलो तर गुराच्या बाजारामध्ये, शर्टाच्या बाजारामध्ये जावा, दलालाशिवाय कुठलाही सौदा होत नाही महाराज. वस्तू कुणाची? आपली. घेणारा कोण? व्यापारी. आणि इकित कोण? दलाल. शेतकऱ्याला चांगलं माहिती आहे, टरकन कांदा न्यायचा महाराज, लाव म्हणेल तिथं लावायचा आणि लांब हात बांधून उभं राहायचं. कोण करतं निलाव? तिथला व्यापारी, तो दलाल आहे. आता तो कसा करतो माहिती आहे? आपल्याला आधीच सांगतो, तुम्ही म्हणल्याशिवाय मी द्यायचो नाही, पण माझं ऐकलं तर तुमचा फायदा होईल. मग सांगण्यात काय अर्थ आहे सांगा? नाहीतर पुन्हा पडीक राहिला की तुमचं नुकसान आहे. हे बघा, म्हणजे आम्ही पिकवायचं पण मालक मात्र आम्ही नाही आहे. तसं आम्ही स्वतः सिद्ध भगवंत असताना सुद्धा या मोहमाया रूपी दलालामुळं आम्ही आमच्या स्वरूपाला विसरून गेलो आणि त्याच्यामुळं आम्हाला दुःख भोगायची पाळी आली. आणि असं या द्वैतामुळं घडतं असं या ठिकाणी गाव सांगतात. भरत नगरी लोक चतुर, सोये उदिमी एकांगवीर. होता द्वैताचा संचार, वृत्ती सत्वर छेदिती. पण या नंदीग्रामाच्या ठिकाणी असल्या गोष्टी होत नव्हत्या. तिथं दलालाचा शिरकावच झालेला नव्हता. का? एकांगवीर होते, द्वैत नव्हतंच. एकांगवीर म्हणजे काय? भगवंताशिवाय दुसरं न पाहणे. आणि त्याच्यासाठीच आमचा जन्म आहे बरं का. पण आम्ही विसरून गेलो. आम्ही माणसाच्या जन्माला का आलो? भगवंताला वाटलं एक तरी जीव असा तयार करावा की जी म्हणेल की मला कुणी तयार केलं बाबा, त्याच्याकडं मला जाऊ वाटते. याच्यासाठी भगवंताने किती दया केली बघा. भगवंताने असा मेंदू दिला ना, त्या मेंदूनं संगणक तयार केलं महाराज. कॅम्प्युटर नव्हतं, महासंगणक, जे सगळ्या दुनियाचा डेटा गोळा करीत. ते
मोबाईल सारखे सुद्धा यंत्र या मेंदून तयार केले. आपल्यामध्ये भगवंतानी एवढी शक्ती दिली, त्याचा 5% सुद्धा वापर आपण करत नाही. आता गुरुजीला माझ्यापेक्षा सगळं जास्त माहिती आहे, तरी सुद्धा त्यांच्या समोर मी सांगतो काय मज पामरा हे काय थोर, पण मला जेवढं जमतंय तेवढं सांगतो गुरुजी. आता गुरुजी शेवटी गुरुजीच ना, आम्ही विद्यार्थी म्हणजे विद्यार्थीच नाही का. तर अशा प्रकारे हे जे असणारं भगवंताने दिलेलं जे ज्ञान आहे ते कशासाठी दिले, त्याने मला ओळखावं आणि त्याला असं वाटावं की बस आता फिरायचा कटाळा आला, मग आपण आपल्या गावाला जावं. माऊलीने स्पष्ट सांगितलं, जर तुला माझ्या गावाला यायचं असेल, आहा कटकटा उकटे मृत्यू लोकीचे उफराटे, येत जरी अर्जुना अवचटे जन्मलाशी तू, जड जडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जेणे तू पावसी अव्यंग निज धाम माझे, निज धाम माझे. माझं घर कुठं आहे हे आम्हाला माहित नाही अजून. तुम्ही म्हणसाल का बरं, आम्ही काय आता इथनं निघाल्यावर दुसऱ्याच्या घराला जाणार आहोत. अहो इथली घरं तुमची नाहीतच, इथं जाणारं सुद्धा घर तुमचं नाही, मग घरचं घर कुठलं तुमचं. मग निज घर म्हणजे काय, त्या देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, ते काही सा मोखलिलो, परदेश नाही कोणी, आंध पांगुळ झालो, आता माझी करी चिंता, दान देई भगवंता. हे ज्या वेळेला तुमच्या लक्षात येईल ना, त्यावेळेला आपोआप अहंकार गळून पडेल आणि तुम्ही भारताच्या सानिध्यात जाल बरं का. आणि अशी अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी होती. एक एक उदी मायसा आखडी सगळी आकाशा, वा वा. द्वैताची ते कोण दशा, परम परेशा विनठले, द्वैताची तेत कोण दशा, परम परेशा विनठले. नलगेसर सूचकांनी सूचकाची सेवा करावी आणि बाबासाहेब भीमराव हळे यांनी वाचकाची सेवा करावी. या पुढची जोडी ताबडतोब या. तर या ठिकाणी नंदीग्रामाची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणचं आकाश सुद्धा संत संगतीमध्ये आलं आणि संताच्या संगतीत गेल्यानंतर बघा, देव त्या प्रतिमा संत ते देव बरं का. आम्ही ज्या मूर्ती मांडतो ना असे आमचे देव होते. आणि जे फिरते आहेत ना, जे आपण पसायदानामध्ये म्हणतो मार्तंड जे ताप हेणो किंवा चला कल्पतरूचे आरव. अहो चला म्हणजे चालणारी, झाडं कुठं चालत असतात का, पण त्या संतासाठी वापरलेल्या उपमा आहेत. तर हे चालते फिरते संत म्हणजे खरे देव आहेत, लक्षात घ्या. आणि गेले विसरोनी खऱ्या देवा, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळे सकळ बहिर्मुख, असं आपण बहिर्मुख झालेली माणसं आहोत. देव आत आहे आणि आम्ही ओळखतोय बाहेर महाराज. पण नंदीग्रामाच्या ठिकाणी तसं नव्हतं. त्या ठिकाणचं द्वैत संपलेलं होतं, त्या ठिकाणची पंचमहाभूत सुद्धा अद्वैत अवस्थेला पोचली होती आणि त्याच्यामुळं सगळेच रामरूप झालेले होते. आठवटी चौभारे कथा कीर्तना चौफेरे, गाता राम कीर्ती गजरे, अंबर धरे तुषारी. आता त्या ठिकाणच्या असणाऱ्या ज्या हाटवटी या म्हणजे काय, भाजी विकण्याची ठिकाणं, किराणा दुकानं, तिथले व्यापार, तिथले उदीम, तिथली झाडं, तिथले सगळे जीवजंतू, ह्यांचा सगळ्याचा व्यापार एकच होता महाराज. रामची देऊ, रामची घेऊ, रामची पाहू डोळा. सगळ्यांना दुसरं कामच नव्हतं. संतांच्या संगतीत दुसरं कामच नसतं. भक्ती हा एकमेव व्यवसाय त्यांचा झालेला असतो. आणि तुम्ही बघा आता सुद्धा तुम्ही संतांच्या संगतीत राहा, काय खायची पंचायत नाही, राहायची पंचायत नाही, लिहायची पंचायत नाही, कुठं जायची पंचायत नाही, सगळं परस्पर होतं. पण आम्हाला मोहमायारूपी घर सुटत नाही, म्हणून हा उद्योग आमच्याकडून होत नाही बरं का. नाही तर आता इथं बघा तुम्ही किती आदरातीत त्यांना आल्या जेवलात का, सकाळी जाताना प्रसाद घ्या, बरं जायचं सुद्धा घेऊन जा, अजून काय सेवा करा. नुसतं केवळ आपण या संतांच्या संगतीत आलो. आता हा तर भारताचा नंदीग्राम आहे महाराज. तिथं कशाची चिंता आहे, अहो तिथं कुठला दुसरा विचारच नव्हता, फक्त भगवंत एक भगवंत. आणि त्याच्यासाठीच भगवंताने आपल्याला हा दिलेला देह आहे. अशी अवस्था त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी सगळ्याची होती. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी,
चैतन्य घन होवनी निर्विकार जनी सुस्थिरा. चैतन्य घन होऊन निर्विकार, विकार रहित चैतन्य. बरं, आम्ही सगळे विकार घेऊन आलेले चैतन्य आहोत. नाही ना, नंदीग्रामाच्या ठिकाणचं जे चैतन्य होतं ना, गेले शून्यत्व झाकून. आता हे शून्यत्व म्हणजे काय? पहिले कोठे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा पाही, तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिने एवढी ख्याती केली. न पडता भ्रताराची दृष्टी, व्याली म्हणे सकळ सृष्टी. कुंकवाशी नाही ठाव, आणि म्हणे मी सदाची आहे व. आणि ह्या ढालगज बाईनं केलेला हा कारभार आहे. न पडता भ्रताराची दृष्टी, निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार करण्याचं काम मोहमायेने केलं. आणि हे संपूर्ण जग विस्तारित केलं. आणि तिथून पुन्हा आपण मूळ ठिकाणी जाणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. आणि ही भगवत प्राप्ती नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताच्या संगतीत प्रत्येक जड जीवाला प्राप्त करून भरताने दिलेली होती. गर्दता रावणाव कल्लरे गगनाव घ्यायची महुरले, मोक्ष फळी लग्न आले ऐक्य झाले हरिरंगी. आता रामनामानं काय होतं थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो. ऐसे माझे नाम घोषे, नाहीच करीत विश्वाची दुःखे. अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरिले. कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे. नामच नाही पापाचे ऐसे केले. यमदामा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली. यमलोकीची खुंटविली, रहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवनाते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओकदासी नाही. हे कशामुळे झालं? नुसत्या नामानं महाराज. आणि मी नेहमी सांगत असतो की काही करू नका, दुसरं काही जमायचं बी नाही, नुसतं नाव घ्या. पण ते नाव कसं घ्यायचं माहिती आहे? पतिव्रतेशी प्रमाण प्रतार आम्हा नारायण तैशापरी. जसं एखाद्या मुलीनं एखाद्या मुलाचं नाव जर ठासून घेतलं तर जन्मभर बिनपगारी फुलाधिकारी निस्त्या पोटावारी न सांगितलेली सुद्धा सगळी कामं करी. कोण? कशामुळं? नुसतं नाव घेतलंय. काय केलंय तुम्ही खरं सांगा? नुसतं ब्राह्मणाच्या साक्षीनं नाव घेतलं तर साधं पोरग जन्मभर विसरत नाही. काय म्हणेल ते हजर करीतो, स्वतः खात नाही, घरी आणून देतो, स्वतःचं दुखणं स्वतः सोसितो, तिथलं मात्र ह्याचं कपाळ उठवतो. केवळ नुसतं नाव. हा तर ब्रह्मांडाचा चालक मालक आहे महाराज. आणि ह्याला जर आपलं करून घेतलं, आपला तो एक देव करुणे घ्यावा. येणे विण जीवा सुख नव्हे. आणि काय करायचं? नुसतं नाव घ्यायचे. पण ते नाव कसं घ्यायचं? ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी. आधी म्हणजे गुरु करायच्या आधी बरं का. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. प्रत्येक हरिपाठ हा ग्रंथ आहे महाराज, पुस्तक नाही. हरिपाठ हे सारे मंथुणी न म्हणता तैसे घ्यानंतर. तर आधी म्हणजे कधी? गुरु करायच्या आधी. तुम्ही काही म्हणा मग, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा हजार नाव आहेत. पण एकदा का बामणानं सांगितलं बाळ तुझ्या मालकाचं हे नाव आहे, पुन्हा दुसऱ्याचं नाव घेतात का हो मुली? अहो नाव घ्यायचं सोडा, बघाय सुद्धा कुणी येत नाही. ठीक आहे, मग हा तर चालक मालक आहे आपला. त्याचं जर एकदा नाव आम्ही गुरुकडून घेतलो आणि ते जर टासावून घेतलो तर आपलं सर्वस्व तो पाहतो. आणि ही अवस्था नंदीग्रामाच्या ठिकाणी भरतानं सगळ्याची केली होती. कपी स्वानंदे डुलता पुढे देखील भरताची विस्मित सोय झाला. आता बघा, ज्या वेळेला हनुमंतरायांनी ही भरताची अवस्था पाहिली, स्वये विस्मित, आश्चर्य वाटलं. आता सगळ्या भक्तीच्या वाटा ज्याला माहित आहे, तुकाराम महाराजांनी सुद्धा ज्यांना विचारल्या त्या हनुमंतरायाला आश्चर्य वाटलं की म्हणले मी स्वतःलाच भक्त म्हणून घेत होतो, पण मी माझ्या पुरतच मर्यादित होतो. आता इथं तर सगळंच भक्ती स्वरूपामध्ये विलीन झाले. आणि हा भरत हे हनुमंताला कळलेलं नाही. मला आश्चर्य वाटण्याचं कारण वेगळं आहे. काय वाटलं हनुमंताला? आवाजा जटाधारी वल्कांबरा तापस वेशी मनोहरा राजीव लांछन श्याम सुंदर अति मनोहर साजिरा.
भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करत असताना पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत आपण अनेक वेळेला स्वरूपाचं वर्णन ऐकतो. हनुमंतरायाला सीतामातेने विचारलं होतं, राम कसा, लक्ष्मण कसा. मी होते त्यावेळेला तर तू नव्हता. आणि त्या स्वरूपाचं वर्णन ब्रह्मपत्राच्या ठिकाणी आपण वर्णन केलेले आहे. आणि असा असणारा तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोपलिया. आणि त्याच्याकडे ज्या वेळेला पाहिलं भरताकडं, हनुमंतरायाला आश्चर्य वाटलं. गुण लावण्य काळा विनाश प्रसन्न बदना देखता कपी उद्विग्न रघुनंदने ते काला. अहो हनुमंतरायाने भरताला पाहिलं महाराज. आणि हनुमंताला वाटलं माझा राम आला. का असं का वाटलं? त्याचंही मूळ कारण आहे. एका पिंडाचे दोघं होते महाराज. आपण मागटला आठवा ना, ज्या वेळेला दोघीने आपल्यातला अर्धा अर्धा भाग दिला त्यावेळेला एका भागाचा राम आहे आणि दुसऱ्या भागाचा मात्र भरत आहे. त्यातल्या 3 पैकी बरं का. आणि त्याच्यामुळे एकात्मता, एकासारखेच एक दिसत होते, नवे नवे एकच होते. सगळं विश्वच एक आहे म्हणलं, ह्यांच्यात द्वैत यायचं काय कारण आहे. जसा राम तसा भरत आहे. ज्यावेळेस हनुमंतांनी भारताकडे पाहिलं, आश्चर्य वाटलं, माझ्या रामाने या ठिकाणी येण्याचे कारण काय. वाचा. मनोमय करो पुरुषार्थ शोभोन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तू झाले. हनुमंत राहायला राग आला. हे रामा, अरे काय विघ्न तुझं आले. अरे तुला काही कळतं का नाही. किती मोठा अटाच करून मी औषधं घेऊन आलोय आणि तो खुशाल म्हणले सगळी सोडून येतं. रामावर अधिकार गाजवायला सुद्धा सामर्थ्य लागतं महाराज. कोणी बी देवाला शिवाय देऊन चालत नाही, आवलीनच द्याव्या. विठ्या 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 मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रडकी झाली की रे. माझ्या संसाराचं वाटोळ केलं. कोणी म्हणावं आवलीनं. त्याच्यासाठी तेवढा विश्वास सुद्धा असावा लागतो बरं. कुणाचं काम नाही, आमचा विश्वासच नाही ना देवावर. त्याच्यामुळे आम्ही शिव्या द्यायचं तर सोडा, त्याचं वर्णन सुद्धा करू शकत नाही. एवढा सामर्थ्य असावं लागतो, एवढी सेवा घडावी लागते. हनुमंतरायाला राग आला. रामा तुला काही कळतच नाही म्हटलं. कुठे आहे लक्ष्मण? सगळ्याला सोडून आला, तुला काही वाटलं नाही. वाचा. मानवी तोशी आत्मा राम दिसशी दुखाचा राम रणी सांगिला युद्ध धर्म परमा धर्म त्वा केला. परमेश्वर पाटील बोयरे यांनी सूचकाची सेवा करावी आणि विठ्ठल महादेव होळे यांनी वाचकाची सेवा करावी. अरे रामा म्हणले तू आत्माराम म्हणून घेतो, सगळ्याच्या आत्म्यातलं तुला कळतं म्हण. तुला काय सांगायची गरज आहे का. मी पर्वत कशाला जेवाय आणला म्हणले, तू इकडे कशाला आलाय ते सगळं सोडून. कुठे येतो लक्ष्मण. तुझ्यासारख्याला आमच्यासारख्यानी पाले खायर माणसांनी काय शिकवावं. अतिशय सुंदर असा राग आणला कोणी, आमच्या हनुमंतरायाने बरं का. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. एवढी